या मनकवडेपणाच्या त्रुटीमध्ये नेमकं होतं काय, तर अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीने बोललेल्या एखाद दोन शब्दांवरनं किंवा एखाद्या कॉमेंटवरनं, बदललेल्या देहबोलीवरनं, बॉडी लँग्वेजवरनं किंवा चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सवरनं आपण काहीतरी निष्कर्ष काढायला जातो की या व्यक्तीच्या मनामध्ये आत्ता असं काहीतरी झालेलं आहे, म्हणजे ती माझ्यावर चिडली आहे किंवा त्या व्यक्तीला राग आलाय किंवा त्या व्यक्तीला हे काहीतरी आवडलेलं नाही आहे बरं का. अशा प्रकारचे निष्कर्ष आपण आपल्या मनात काढायला जातो. त्यातून होतं काय, तर आपल्या मनात तर नकारात्मक भावना निर्माण होतेच, पण आपले त्या व्यक्तीशी असणारे संबंध असतील, ते पर्सनल लाईफमध्ये असोत किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असोत, त्या संबंधांवर आणि आपल्या स्वतःच्या कृतीवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे समजा मला एखाद्या व्यक्तीनं पटकन आल्यानंतर हॅलो म्हणली नाही, एखादी माझी मैत्रीण असेल, ती मला आल्यावर पटकन हॅलो म्हणली नाही, तर माझ्या मनात थेट मी त्याच्यावरनं असा निष्कर्ष काढणं की ती माझ्यावर चिडली आहे बरं का, मागच्या महिन्यात काहीतरी आमचं भांडण झालेलं, तिच्या अजूनही मनात ते आहे. मग मी त्याच पोझिशनमधनं तिच्याशी बोलायला जाते आणि त्याच विषयावर किंवा त्याच पर्स्पेक्टिव्हनं मी आमच्या संवादाकडे बघितल्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये थोडं ना थोडं फ्रिक्शन, काही प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते.